राजेवाडी तालुका आटपाडी येथील पायल रमेश नांदुगडे हिने राष्ट्रीय रायफल शूटिंग रेंज गोवा येथे झालेल्या 11व्या वेस्ट झोन प्री नॅशनल उपराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अतुलनीय कामगिरी केली आहे। आर्यमान शूटिंग स्पोर्ट्स क्लबची खेळाडू पायलने 10 मीटर पिपसाइड रायफल प्रकारात सब यूथ व ज्युनियर गटात सर्वोत्तम 400 पैकी 395 गुण मिळवत तब्बल 3 सुवर्ण पदके आपल्या नावे केली आहेत। तिच्या या यशामुळे राजेवाडी गाव आटपाडी तालुका सांगली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून कुटुंबीय व ग्रामस्थांसह सर्वत्र पायलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। आपणासोबत आहेत शिवधामचे गुरुवर्य खटके महाराज। खटके महाराज, आपण सत्कार कशा निमित्त केला? मुलीच्या यशाच्या संदर्भात आमच्या गावाशेजारी राजवाडी गावामधील पायल रमेश नांदुगडे ह्या मुलीने गोवा येथे झालेल्या रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये गावोगावीत यश मिळवलेलं आहे आणि त्याबद्दल आपण तिचा सत्कार करत आहे। पायलच्या यशामध्ये आपले जे गुरुधाम आहे, शिवधाम आहे, याचा काय वाटा आहे? भरपूर वाटा आहे, आशीर्वाद आहे आणि तिने केलेले कष्ट तिला माझा आशीर्वाद आहे। पायल, तुम्ही रायफल स्पर्धेत 3 सुवर्ण पदक जिंकलीत, या यशामागची तुमची प्रेरणा काय होती? आपण स्वतःवरती विश्वास ठेवायचा। आपण कुठलीही मॅच खेळो, कोणत्याही पदावरची असो, आपला बेस्ट आपण त्या मॅचला आपल्याला द्यायला येता पाहिजे आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे आपण। तुम्हाला शूटिंग मध्ये आवड कशी निर्माण झाली? मला शूटिंग मध्ये आवड निर्माण झाली। मी 8वीत असताना माझे जे कोच आहेत आकाश गुजरे, त्यांनी तेव्हा पहिल्यांदा रेंज उभा केली मेरी माता। मी 10वी पर्यंत मेरी माताच होती। मग तिथं त्यांनी 8वीत असताना त्यांनी शूटिंग रेंज तिथं स्थापन केली। मग मी माझ्या पप्पांना विचारलं की मी घेऊ शकते का? मग पप्पा म्हणले घे। मग तिथून झालंय सगळं चालू। स्पर्धेत सर्वात कठीण टप्पा आपल्याला कोणता वाटला? जेव्हा आपली जेव्हा मॅच असते आणि आपण जेव्हा जायला लागतो मॅच कडे रेंज वरती, तेव्हा ती भीती हार्टबीट वाढते, भीती निर्माण होते की नसते पण ते होते ऑटोमॅटिकली निर्माण, पण भीती वाटत नाही कधी। गोल्ड जिंकताना तुमच्या मनात काय भावना होती? काय नाही, मी खूप खुश होती। गावातील इतर मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? जे आपल्याला ज्यात आवड आहे ते तुम्ही करा, ते तुम्ही केलं पाहिजे मनापासून। पुढील उद्दिष्टासाठी आपल्या काय योजना आहेत? शूटिंग मध्येच करत राहणार आहे आणि अभ्यासाकडे पण करत राहणार आहे। आपल्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे आणि हे श्रेय कोणाला जाईल? पहिला म्हणजे माझे आई वडील, आणि दुसरं म्हणजे माझे कोच आकाश गुजरे, आणि तिसरं म्हणजे काका। आपलं नाव काय? माझं नाव रमेश विश्वनाथ नांदुगडे। आपल्या मुलीने जे यश संपादन केलेलं आहे, एक वडील म्हणून आपल्या काय भावना आहेत? एकदम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। आता महाराष्ट्रात किंवा राज्यात तिचा सर्वोच्च स्कोर आहे। एक पिता म्हणून आपलं हृदय कसं, एक अभिमान वाटतो ना? एक अभिमान म्हणजे त्याच वेळची पोझिशन फार वेगळी फिलिंग होती। एवढ्या मोठ्या मुलातनं तिनं नंबर काढलाय। आज राजेवाडी जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यातलं सर्वात शेवटचं टोक आहे। आज त्या ठिकाणी बाकी सुविधांचा बऱ्याच अभाव आहे। जिल्ह्याचं ठिकाण असेल, तालुक्याचं ठिकाण असेल, बरेच अंतर आहे आणि थोडक्यात एक दुर्गम भाग असल्यासारखा आपला भाग आहे। या भागामधून पायलने जे मिळवलेले जे यश आहे, याबद्दल सर्व स्तरातून हिचं कौतुक होत आहे। माझं नाव विद्या रमेश नांदुगडे। पायल ही माझी मुलगी आहे आणि तिने जे यश संपादन केले त्याचं मला कौतुक आहे। पायलने जे यश मिळवलेलं आहे, आपण बाकी मुलींना काय संदेश द्याल? बाकीच्या मुलींनी ज्यांना जे आवडते ज्या क्षेत्रात, त्या क्षेत्रात त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी। भविष्यामध्ये पायलकडून आपणाला काय अपेक्षा आहे? तिच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हावेत। बेस्ट ऑफ लक पायल। आय लव्ह यू पायल। या निमित्ताने पायलचे आई वडील व कुटुंबीय आनंदाने भारावून गेलेले आहेत।